हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपल्या फ्री आरीवर्क क्लासचा आज डे 12 आहे. आज इथे आपण आता सिक्वेन्स कशी फिक्स करायची हे बघूयात. इथे मी ह्या अशा कलरफुल सिक्वेन्स म्हणजे टिकली घेतली आहे आणि इथे पण मी हा मशीनचा थ्रेड घेतला आहे. इथे आता ह्या थ्रेडला शेवटी एंड नॉट द्यायची. ही टिकली अशी एकाला एक अशी चिटकलेली असते, अशी तिला थोडंसं असं बोटावर चोळून वेगवेगळी करून घ्यायची, जेणेकरून ती सिंगल सिंगल होते. इथे पण तसंच करायचं. आता निडल पंच करून खालचा थ्रेड वर काढून घ्यायचा आणि आपली एक एक सिक्वेन्स सोडत जायचं. इथे पण सेम प्रोसेस करायचे. निडल पंच करायची, खालचा थ्रेड वर काढायचा, थोडा टर्न करून परत दुसरी टिकली त्यात सोडायची, परत निडल पंच करायची, खालचा थ्रेड वर काढायचा, ते एक एकच सिक्वेन्स घ्यायची आणि तीच फिक्स करत जायची. कारण की ते काय होतं, ह्या ॲट अ टाइम दोन घेतल्यावर एकासोबतच दोन येत आहेत. आणि बारीक असल्यामुळे ते पटकन निडलमध्ये येत नाही. आपल्याला जसे कलर पाहिजे तसे कलर यात अवेलेबल असतात. साईज पण अवेलेबल असते, छोटी मोठी जी काही कलर आणि साईज पाहिजे ती भेटून जाते. आपल्या ब्लाऊजच्या शेडनुसार जे व्यवस्थित असेल तो कलर घ्यायचा. हे बघा किती व्यवस्थित दिसत आहे हे. याच्यात पण तसंच नेक्स्ट टाइम म्हणजे दुसऱ्याला निडल ही थोडी जवळच पंच करायची, जेणेकरून दोन्ही टिकलीमध्ये गॅप येत नाही.
आणि डिझाईन ही व्यवस्थित दिसते फिनिशिंग. असं व्यवस्थित हळूहळू लावत जायचं. इथे शेवटी एंड नॉट द्यायची. हे पहिलं हुक थोडं मोठं काढायचं, परत त्यातून दुसरा एक हुक काढायचा आणि निडल टर्न घेऊन पहिलं जे हुक आहे ते यातून बाहेर काढून खालचा थ्रेड ओढून घ्यायचा. इथं पॅक. किती सुंदर डिझाईन दिसत आहे. ही व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.